कसे आहात सगळे? आय होप तुम्ही खूप छान, मस्त आणि मजेत असाल. आज पुन्हा एकदा एक सुट्टीचा दिवस आहे. म्हणजे आज आहे रविवार आणि आज नाश्त्यामध्ये छान असे डोसे बनणार आहेत. पण त्याच्या आधी जे आहे ते मी अजूनही अंघोळ केलेली नाही आहे. आज जरा जे आहे ते उठायला उशिरा झाला संडेमुळं. आणि उठल्या-उठल्या पहिलं जे आहे ते हे मी बॅटर तयार केलेलं आहे. म्हणजे इन्स्टंट डोशाचं बॅटर जे आहे ते मी तयार केलेलं आहे आणि आज मी छानपैकी असे मसूर डाळीचा जो डोसा असतो ना ते बनवणार आहे. आणि मी याच्यामध्ये ना थोडंसं गाजर पण जे आहे ते बारीक करून टाकलेलं आहे, जेणेकरून कलर जो आहे ना तो थोडासा असा गाजरासारखा येईल. म्हणजे मसूर डाळीचा जो कलर असतो ना ऑरेंज त्याप्रमाणे येईल. पण एवढा काही कलर त्याला आला नाही. म्हटलं की चला ठीक आहे जाऊ द्यात. आणि त्याचसोबत आज मी नारळाची चटणी पण केलेली आहे. कारण गावावरून नारळ घेऊन आलो होतो. ते बरेचसे असे नारळ जे आहेत ते शिल्लक आहेत. म्हटलं की चला त्यातलाच एक नारळ जो आहे तो फोडूयात आणि ती छान अशी नारळाची चटणी करत. आणि आम्हाला जी आहे ती नारळाची चटणी खूप जास्त आवडते. म्हणजे डोसे किंवा उत्तप्पा किंवा वेगवेगळ्या याच्यासोबत पण जे आहे ते आम्हाला चटणी, नारळाची चटणी जी आहे ती खूप जास्त आवडते. आणि बघा तुम्हाला छान क्रिस्पी डोसा हवा असेल तर ही स्टेप खूप महत्त्वाची आहे. म्हणजे बिड्याचा तवा असला की ही जी आहे ते स्टेप करावीच लागते. म्हणजे नॉनस्टिकला पण आहे ती ही करावी लागते. पण बिड्याचा तवा कसा खूप जास्त गरम होतो आणि त्याच्यामुळे त्याचं ते जे टेम्परेचर आहे ते पण थोडंसं डाऊन करावं लागतं. आणि त्याच्यानंतर जो आहे तो तेलाने थोडंसं ग्रीस पण करावं लागतं, जेणेकरून डोसे जे आहे ते छान क्रिस्पी होतील आणि खाली चिकटणार नाही. जे मी ना याआधी नॉनस्टिक तवा जो असतो ना डोसा करायचा तो यूज करायचे. पण त्याचं जे आहे ते सगळं नॉनस्टिक निघून गेलं आणि त्याच्यावरती जे होते ना डोसे असे खाली चिकटायला लागले. त्याच्यामुळे तो जे आहे ते आता मी वापरत नाही. आणि आता हा मी गेल्या वर्षी बिडाचा तवा जो आहे तो घेतला होता. म्हणजे आईने जो आहे तो मला हा दिला होता. तर म्हटलं की चला त्याच्यामध्ये छान असे डोसे बनवून बघूयात. म्हणजे याच्या आधी मी बऱ्याच वेळा आता यूज केलेला आहे. पहिल्यांदा जेव्हा मी यूज केलं ना तेव्हा मला अजिबात जे आहे ते याचं म्हणजे कळतच नव्हतं की कसा यूज करायचा आणि कसा नाही. याच्यावरती मी जे आहे ते बरेचसे व्हिडिओ बघितले. त्याच्यानंतर मला कळालं की हा जो आहे तो तवा कसा यूज करायचा आणि नेहमी जो आहे तो वापरामध्ये पण ठेवायचा, जेणेकरून या तव्याला जे आहे ते गंज चढत नाही. आणि आता मला तो एवढा यूज टू झालेला आहे ना की इझिली जे आहे ते आता मी याच्यावरती डोसे किंवा उत्तप्पम, घावन असं वेगवेगळं काहीतरी बनवू शकते. आणि तुम्ही बघू शकता की एवढा छान आणि क्रिस्पी जो आहे तो डोसा याच्यावरती तयार झालेला आहे. गेल्या व्हिडिओमध्ये पण मी जे आहे ते मुगाचे डोसे बनवले होते ते पण खूप जास्त क्रिस्पी जे आहे ते झाले होते. आणि आत्ता पण हे जे मसूर डाळीचे मी डोसे बनवते ते पण एवढे क्रिस्पी आणि छान बनत आहेत ना. टेस्टला तर खूप छान आहेतच, हेल्दी पण आहेत आणि बनवायला तर खूप जास्त सोपे आहेत. आणि हे जे निघत आहेत ना म्हणजे एवढे क्रिस्पी निघत आहेत ना, त्यामुळे जे आहे ते एक खायची मजा वेगळीच येते आहे. म्हणजे बाहेर ते आपण जसे खातो ना हॉटेलमध्ये सेम तसेच जे आहे ते घरामध्ये पण आता आपण बनवू शकतो. त्यामुळे आता बाहेर ते खायची काही गरज नाही आहे आपल्याला. छान क्रिस्पी असा डोसा बनवून तयार आहे आणि तव्याला पण अजिबात चिकटत नाही आहे. इझिली आहे तो तव्यातून निघतो आहे. त्याच्यामुळे मला आहे ना आता डोसे बनवायला खूप जास्त आवडायला लागलेलं आहे. देवबापाचे पुस्तक आहे बाळा ते. आणि देव कुठे आपले सगळे? देव कुठे दाखव. देवबापाचे ते नमो नमो करायचंय, फाडू नको. फाडायचं नाही. नमो नमो. हां नमो नमो. नमो नमो करायचं. हां ठेवून दे तिथं. ते देवबाप्पा घे तुझे. हा देवबाप्पा घे. देवबाप्पा घे तुझे. चल दे मला देवपूजा करू. मी करू देवपूजा. दे चल मी देवपूजा करते. शर बाजूला. हे बघा सगळे देव जे आहेत ते खाली काढून ठेवले आहेत. निम्मे इथे आहेत, निम्मे तिथे आहेत. वरती दिवा लावून ठेवलेला आहे मी. काही करून देत नाही आहे. आशू मी पूजा करू. आशू ओय आशुडी मी पूजा करू का? करते ना. हां नमो नमो कर. हां जय बाप्पा. बाश अरे फाडलं तू पुस्तक, ठेवून टाक. चल दुसरं देते मी तुला. चल. छान असा डोशांचा नाश्ता केला. त्यानंतर फ्रेश झाले आणि बघितलं ना तुम्ही, मी पूजा करायला आले की आशूने जे आहे ते सगळे देव खाली काढून ठेवले होते. पूजा काही करून दिली नाही, पण शेवटी जे आहे ते त्याला गोड गोड बोलून जे आहे त्याच्याकडून सगळे देव घेतले आणि पूजा करून घेतली. आता म्हटलं की चला हे जी साफसफाई आहे ती करूयात. आज संडे आहे आणि आशूचे बाबा आणि आशू जे आहेत ते लग्नाला जाणार आहेत. म्हणजे आशूच्या बाबांच्या फ्रेंडचं लग्न आहे, तर त्यामुळे ते तिकडेच दोघेजण जाणार आहेत. आणि स्वयंपाक तर काही मला करायचं नाही आहे. नाश्ता पोट भरून केलेला आहे. ते दोघे लग्नाला जाणार आहेत त्याच्यामुळे जेवण असं काही बनवायचं नाही आहे. मग म्हटलं की चला जेवण नाही तर ही
ही क्लिनिंगची कामं आज आहेत ती करून घेऊयात. गेल्या वेळेसच मी जे आहे ते वाटतं काढलं होतं आहे, पण तरी जे आहे ते सारखं काढावं लागतं, कारण का इथे शेजारी जे आहे ते कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे. त्याच्यामुळे खूप जास्त धूळ जे आहे ते घरात येत असते. भले दारं खिडक्या जरी लावून बसलं ना तरी माहीत नाही कशी पण धूळ येतेच येते. त्यामुळे मला ते ना अशी धूळ पाहायला लागली ना की खूप असं इचिंग झाल्यासारखं होतं. त्यामुळे म्हटलं की चला जरा आहे ते क्लिनिंग करूयात. आणि हे व्हॅक्यूम क्लीनर काढायचं याच्यासाठीच की जरी झाडूने हे सगळं झाडून घेतलं ना तरी पायाला जी आहे ते धूळ लागतेच. खूप बारीक अशी जी आहे ती डस्ट घरामध्ये आहे, खिडक्यांमध्ये येते. त्यामुळे म्हटलं की एकदा जे आहे ते ह्याने साफ करून घेऊयात, जेणेकरून 1 आठवडा परत बघायची काही गरज नाही. त्याच्यानंतर मग झाडूने घेतलं तरी जे आहे ते आपलं काम होऊन जाईल. व्हॅक्यूम क्लीनर घेतल्यापासून ना माझं बरंचसं काम जे आहे ते हलकं झालेलं आहे. म्हणजे आपण झाडू तर रोज मारतोच घरामध्ये, म्हणजे सकाळ संध्याकाळ मी पण जे आहे ते रोज घरामध्ये झाडू मारते. पण तरीही झाडूने जेवढी धूळ झाडली जात नाही ना तेवढी हे व्हॅक्यूम क्लीनरमध्ये ना धूळ जमा होते. म्हणजे आज तर एवढी धूळ जी आहे ती याच्यामध्ये जमा झाली होती ना की काही विचारायची गोष्टच नाही. म्हणजे एवढी जी आहे ते धूळ घरामध्ये असते हे मला आज पहिल्यांदाच कळालं. याच्या आधी मी दिवाळीमध्ये क्लिनिंग केली होती तेव्हा तर काही एवढं जाणवलं नव्हतं. तेव्हा पावसाचा जो आहे तो सीझन होता, त्याच्यामुळे एवढी धूळ येत नव्हती. पण आता जसा पाऊस संपला ना तशी एवढी धूळ जी आहे ते घरामध्ये यायला लागली नाही, आणि ती एवढी बारीक प्रमाणात येते ना की झाडूने जरी ती झाडली ना तरी परत जे आहे ते अशी पायाला चिकटते. आणि मग म्हटलं की चला आज जे आहे ते व्हॅक्यूम क्लीनरने थोडंसं क्लिनिंग करूयात, डीप क्लिनिंगच करूयात, जेणेकरून घर जे आहे ते एक छान स्वच्छ आणि सुंदर वाटेल. आणि मेन म्हणजे हॉल जरी छान आणि सुंदर वाटला ना की अख्खं घर जे आहे ते फ्रेश झाल्यासारखं वाटतं. बघा मी काही काम करायला काढले आणि आशूमध्ये येणार नाही असं होणारच नाही. त्याची पण जे आहे ते मागासपासून मध्ये लुडबुड चालू आहे. का तर त्याला जे आहे ते बटन चालू बंद करायचं आहे. म्हणजे व्हॅक्यूम क्लीनरला जे खाली बटन आहे ना त्याचं म्हणणं असं की मला ते चालू करू दे आणि बंद करू देत, पण एकतर आपल्याला पण जी आहे ती भीती वाटते. आणि ही कामं तर मला त्याला घेऊन करायची नव्हती, पण आता त्याला झोपवायचं म्हणजे हा त्याचा टाईम पण नाही आहे झोपायचा आणि तो झोपणार पण नाही. आणि मला जो आहे तो आता वेळ पण आहे, स्वयंपाकाचं नाही आहे. मग म्हटलं की चला त्याला बघत जे आहे ते ही कामं करून घ्यावीत आता पटकन. तुमच्यापैकी किती जण असे आहेत की जे अशी कामं करताना बॅकग्राऊंडला जे आहे ते गाणी लावून ठेवतात. माझं पण असंच आहे. जेव्हा पण मी अशी कामं करायला काढते ना जी खूप जास्त बोरिंग असतात, त्यावेळी जे आहे ते बॅकग्राऊंडला अशी गाणी लावून ठेवते, जेणेकरून कामं करायला जे आहे ते एक वेगळा उत्साह येतो आणि ही कामं जी आहे ते बोरिंग वाटत नाहीत. आणि अशी जर गाणी लावली बॅकग्राऊंडला आणि असा जर डान्स केला ना की कामं कुठल्या कुठे होऊन जातात. हल्ली ना मी आता आहे ना टीव्हीला गाणी लावून ठेवते, जेणेकरून मी जर काम करत असेल ना तर ती गाणी जी आहे ते कानावरती पडतात आणि काम जे आहे ते माझं खूप इझी झाल्यासारखं वाटतं. आणि गाणी ऐकलं की मन खूप शांत राहतं. त्यामुळे जे आहे ते आशूला पण आता ती थोडी सवय लागायला लागली गाणी बघायची किंवा ऐकायची. आणि आता तर नवीन त्याने जे आहे ते डान्स पण करायला लागला आहे माझ्यासोबत. नाही तर याच्या आधी जे आहे ते त्याचे जरी हात पकडले ना तरी तो अजिबातच डान्स करायला मागत नव्हता. पण आता तसं नाही आहे, त्याला पण जे आहे ते आता डान्स करायला खूप जास्त आवडतं. आणि आता आहे ना आशूला म्हटलं की थोडंफार काहीतरी खायला करावं, जेणेकरून तो जो आहे तो खाऊन पिऊन लग्नाला जाईल. कारण तिथे गेल्यानंतर मला माहीत नाही म्हणजे आशूच्या बाबांना तो जेवण करून देईल की नाही, किंवा आशूचे बाबा जे आहे ते त्याला चारतील की नाही. म्हणजे चारतील, पण तो कितपत खातोय हे मला माहीत नाही आहे. मग म्हटलं की त्याला त्याच्यापुरते जे आहे ते छान असे मालपोहे करावेत. छान असं रेडी केलं आणि त्याला जे आहे ते आशूच्या बाबांसोबत पाठवलेलं आहे आता खाली. आता 1.5-2 तास तर ते काही येणार नाही आहे. त्याच्यामुळे आता माझी जी राहिलेली कामं आहेत ती पटकन जे आहे ते म्हटलं करून घ्यावीत. काहीच माझं कपाट आहे जे की मला आवरायचं आहे. सुरुवात करून प्रोटेस्ट करणे. ह्या कपाटात फक्त माझे कपडे दिसतील तुम्हाला, कारण का आशूच्या बाबांचे कपडे जे आहेत दुसऱ्या कपाटात आहेत, तिथे त्यांचे सगळे कपडे आहेत. आणि इथे जे आहे इथे माझे सगळे कपडे आहेत. आणि इथे पलीकडच्या कपाटात म्हणाल तर इथे आशूचे कपडे आहेत, त्याचे सगळे जे आहेत इथे कपडे ठेवले आहेत. हा कपडा तुम्हाला कधीतरी दाखवेल, आता काही दाखवणार नाही आहे. हे बघ, हे असं येतं, हे कपाटात तुम्ही सामान ठेवले. आता आवरायला घेते. म्हणजे एवढे कपडे कसे ठेवले, म्हणजे आता तर माझे जे आहे ते मेकअपचं वगैरे सामान मी दिवाळीत जे आहे घरी नेलं होतं सामान,
ते तसंच झाली पिशवी इथे ठेवलेली आहे आणि तशीच पिशवी पडलेली आहे. मी ना कॅमेरा थोडा लांब सेट केला आहे, त्याच्यामुळे ना माझा आवाज जो आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचत नाही आहे. म्हटलं की चला व्हॉईस ओव्हर जे आहे ते करते. ही जी पिशवी आहे ना त्याच्यामध्ये माझं मेकअपचं सामान आहे. म्हणजे मी दिवाळीला घरी गेले होते तेव्हा या पिशवीमध्ये घेऊन गेले होते आणि आता ते काही मी आवरणार नाही आहे. म्हटलं की तसंच जे आहे ते ही पिशवी ठेवून द्यावी, नंतर जे आहे ते त्याच्याकडे लक्ष देता येईल. आणि माझ्याकडे आहेत ना असे ऑर्गनायझर्स नाही आहेत, म्हणजे मी अशी अजिबात विकत जे आहे ते ऑर्गनायझर घेतलेले नाही आहेत. हे जे मिठाईचे बॉक्सेस जे आहेत ना त्याचे जे आहे ते ऑर्गनायझर मी तयार केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये जे आहे ते आपलं रुमाल, सॉक्स अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ते ठेवते. आणि दुसऱ्या ऑर्गनायझरमध्ये मग क्लिप, आपल्या क्लिप्स असतील त्या किंवा पिना, लिप लायनर अशा छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या ठेवते, जेणेकरून आपल्याला जे आहे ते पटकन सापडतील. आणि जरी आपण बाहेरून आलो तरी ते आहे ते पटकन एका ठिकाणी जे आहे ते ठेवल्या जातील अशा दृष्टिकोनातून जे आहे ते मी त्या ड्रॉवरमध्ये असे छोटे छोटे ऑर्गनायझर ठेवलेले, जेणेकरून माझं जे आहे ते छोटं छोटं सामान जे आहे त्याच्यामध्ये मला ठेवता येईल. आणि मी ना खूप वेळा ठरवते की कपडे जेव्हा काढायचे असले ना तेव्हा व्यवस्थित काढायचे, म्हणजे खूप जास्त पसारा होणार नाही कपड्यांचा. पण आहे ना जेव्हा पण मी कपडे काढायला जाते ना तेव्हा माझं आहे ना माइंड सारखं सारखं चेंज, की हे कपडे घालू का ते कपडे घालू, मग कोणते कपडे घालू, मग एक ड्रेस घ्यायच्या नादात दुसरा ड्रेस खाली येतो, मग परत असे जे आहे ते सगळं खालीवर होतं आणि परत पुन्हा जो आहे तो कपड्यांचा घोळ व्हायचा तो होतोच. त्यामुळे ना सारखं सारखं जे आहे ते हे मला कपाट आवरावं लागतं. आता म्हटलं की छान असं कपाट आवरायला काढलेलंच आहे तर त्याच्या आधी सगळं छान असं पुसून घेऊयात. आणि ना पावसाळ्यामध्ये ना या कपाटाला ना एवढी जास्त बुरशी चढायची नाही. इकडे जो आहे तो पाऊस एवढा कंटिन्यू होतो त्याच्यामुळे ना या कपाटाला ना अशी बुरशी चढायची. त्याच्यामुळे हे कपाट आहे ना दर 2 दिवसाला जे आहे ते सारखं क्लीन करावं लागायचं. आणि त्याच्यानंतर जे आहे ते आता पाऊस थांबलेला आहे त्याच्यामुळे आता सारखं सारखं असं काही क्लीन करायची गरज नाही लागत याला. तरी पण मी वरचेवर जे आहे ते 1 आठवड्यातनं हे कपाट पुसून घेतेच वरचेवर. आता ही अशी कामं करायची म्हटल्यानंतर केसांचा जुडाच बांधलेला बरा आहे की नाही. तर म्हटलं की चला छान असा केसांचा जुडा बांधलेला आहे, आता आहे ना कामाला आहे ना लागते. ह्या कपड्यांच्या ज्या आहेत त्या घड्या, काही काही कपड्यांच्या घड्या ऑलरेडी आहेत, पण काही काही कपड्यांच्या घड्या नाही आहेत आणि काही काही कपडे तर उलटी सुलटी पण आहेत. ती आधी सरळ करते, कारण का जेव्हा पण आपल्याला मग कपडे घालायचे असतात तेव्हा आपला जो वेळ आहे तो जास्तीचा जाणार नाही. आणि ना माझं काय होतं ना, कपड्यांचे जे मी कपडे धुताना जे आहे ते उलटे करून धुते आणि मग वाळले की कपडे तसेच ते आहेत त्याच्या उलट्या घड्या घालून ठेवते. मग परत पुन्हा जेव्हा आपल्याला ते कपडे घालायचे असतील ना, मग परत पुन्हा ते कपडे सरळ करा आणि मग ते घाला. मग याच्यामध्ये माझा जास्त वेळ जातो. मग म्हटलं की आत्ता जे आहे ते कपडे सरळ करूनच त्यांचे जे आहेत त्या घड्या घालून ठेवूया, जेणेकरून परत जो वेळ आहे तो माझा वाचेल. माझ्याकडे ना फार असे काही कपडे नाही आहेत आणि जेवढे आहेत ना ते खूप साधे आणि सिंपल आहेत. म्हणजे मी ना घेतानाच कपडे जे आहेत ते खूप असे साधे सिंपल घेते. कारण ओकेजनली जरी घ्यायचं म्हटलं तरी ते तेवढ्या ओकेजनपुरते घालायला बरे वाटतात, पण नंतर मग असे घालायचे एवढे हेवी ड्रेस ते मला काही पटत नाही. त्यामुळे घेतानाच जे आहे ते मी साधे आणि सिंपल ड्रेस घेते. आणि फंक्शनला काही एवढं असं कुठे बाहेर ते जायचं नसतं आणि आता तर फंक्शनला जायचं म्हटलं तरी साडीच नेसून जावं लागतं, त्यामुळे ड्रेसचं एवढं काही काम होत नाही. त्याच्यामुळे ड्रेस घेताना पण मी आता एवढे भारीतले ड्रेस घेत नाही, साधे सिंपलच जे आहेत ते घेते, जेणेकरून मला सगळीकडे असे जे आहेत ते वापरता येईल. आणि माझ्याकडे ना कपडे ठेवण्यासाठी असं काही महागडे ऑर्गनायझर्स अजिबातच नाही आहेत. मी जे आहे ते असंच ह्या एक एक सेक्शनमध्ये जे आहे ते कपडे ठेवून देते. काढताना थोडाफार गोंधळ होतो किंवा खालीवर पण होतात कपडे, मग असं जे आहे ते कपाट आवरावं लागतं. पण मला आहे ना अशी कधी ऑर्गनायझर्सची गरज वाटली नाही की घ्यावेत म्हणून. त्यामुळे काही घेतले नाही आहेत मी. म्हणजे आधी जेव्हा आम्ही इकडे शिफ्ट व्हायच्या आधी जेव्हा हेच एकच कपाट होतं ना, तेव्हा आशूच्या बाबांचे कपडे या कपाटात असायचे आणि माझे जे आहे ते शेजारच्या कपाट्यामध्ये असायचे, त्याच्यामुळे चालून जायचं. पण आता त्यांना जे आहे ते सेपरेट कपाट आहे, मला पण हे जे आहे ते एक सेपरेट कपाट आहे, त्याच्यामुळे एवढासा काही कपड्यांचा गोंधळ होत नाही. त्याच्यामुळे अजून तरी मला जे आहे ते ऑर्गनायझर्सची गरज लागलेली नाही आहे. आणि साड्या म्हणायचं तर माझ्या साड्या इथे अजिबातच नाही आहेत. म्हणजे
2 ते 3 साड्या ज्या आहेत ते माझ्या इथे आहेत. म्हणजे इकडे काय होतं ना, की साड्या जास्तीच्या लागतच नाहीत. मी जे आहे ते साड्या इकडे अजिबात नेसत नाही आणि अशामुळे मला ते नेसणं पण होत नाही. आणि जर कधी छोटासा असा कार्यक्रम किंवा पूजा वगैरे असेल किंवा एखादा सणवार असेल तर मी जे आहे ते ड्रेसच घालते, पण साडी काही नेसत नाही मी. गावाकडे तशा मग माझ्या भरपूर साऱ्या साड्या आहेत आणि तिकडून जर मग कधी मला इकडे घालायची म्हटली तर 2-3 साड्या ज्या आहेत त्या मी इथं आणून ठेवते आणि पुन्हा इथल्या साड्या ज्या आहेत त्या तिकडे नेऊन ठेवते. म्हणजे जसे सणवार असतील ना त्याचप्रमाणे मी जे आहे ते इकडे साड्या घेऊन येते आणि मग त्या जर त्या घालून झाल्या ना साड्या, की त्या आहेत त्या मग परत पुन्हा एकदा गावी नेऊन ठेवते जेणेकरून परतच्या वेळेस ज्या ते वेगळ्या साड्या नेसता येतील आणि इकडे पण जे आहे ते कपाटात जास्त कपड्यांची अशी गर्दी होणार नाही. त्यामुळे मी काही जास्तीच्या साड्या इकडे आणत नाही. आता ह्या ज्या आहेत त्या फक्त 3 साड्या मी आहेत त्या घेऊन आलेल्या आहे. पण अजून एकदा पण यातली एकही साडी जी आहे ती नेसली गेली नाही आहे. म्हणजे इकडे जी आहे ती नेसली गेली नाही आहे. नाहीतर तशा ह्या साड्या ज्या आहेत त्या नेसून झालेल्या आहेत माझ्या. पण इकडे जी आहे ती ही साडी अजिबात कुठली नेसली गेली नाही आहे. आणि ही जी ना हातातली साडी तुम्ही बघता ना, ती माझी सगळ्यात आवडती साडी आहे. म्हणजे मीच घेतली होती साडी ही. पण मला जी आहे ती खूप जास्त ही आहे ती साडी आवडते. याचं कलर कॉम्बिनेशन जे आहे ते खूप जास्त आवडतं. म्हणजे एक छोटीशी लेस आहे आणि साडी पूर्णपणे प्लेन आहे. याचा कलर आणि याचं काठाचं जे कॉम्बिनेशन आहे ना, पिंक असा राणी कलर आणि त्याच्यावरचं जे वर्क आहे ना, ते खूप जास्त आवडतं मला. आणि याचा ब्लाऊज तर बघाल ना, म्हणजे ब्लाऊजमुळे मला जी आहे ती ही साडी आवडली होती. म्हणजे याचा जो ब्लाऊज आहे ना, खूप जास्त असा हेवी आहे. त्यामुळे जी आहे ती ही साडी मी घेतली होती. हा बघा त्याच्या साडीवरचा ब्लाऊज पाठीमागून पूर्ण असं हेवी वर्क आहे. म्हणजे थ्रेड वर्क केलेलं आहे हे सगळं. आणि रेड कलरचा आहे. म्हणजे मी पिंक म्हणलं पण पिंक नाही आहे, तो रेड कलर आहे आणि तो मोरपंखी कलर. त्याच्यामुळे एवढा छान कलर कॉम्बिनेशन आहे ना, त्याच्यामुळे मला ही साडी खूप जास्त आवडली होती. आणि ना खाली ना एका पिशवीमध्ये ना या 3 साड्यांचे ब्लाऊज आणि पेटीकोट ठेवून दिलेले जेणेकरून खराब होणार नाही आणि जागा पण जास्तीची जाणार नाही. आणि हे माझा ना मेकअप बॉक्स होता. म्हणजे मला लग्नामध्ये मिळालेला मेकअप बॉक्स होता. पण याच्यामध्ये ना सामान सगळं काही बसत नाही. मग त्याच्यामुळे ना याला मी जे आहे ते याच्यामध्ये सगळ्या पूर्णपणे बँगल्स ठेवते. तसं तर हा बँगल्ससाठीचाच बॉक्स होता. पण आहे ना माझ्याकडे तेव्हा जास्त बँगल्स नव्हत्या, म्हणजे बांगड्या नव्हत्या. त्याच्यामुळे याच्यामध्ये मी माझं सगळं मेकअपचं सामान ठेवलं होतं. पण आता मेकअपचं सामान खूप जास्त झालेलं आहे. त्याच्यामुळे आता ते याच्यात काही बसत नाही. मग त्याच्यासाठी मी जे आहे ते वेगळा स्टोरेज बॉक्स मागवलेला आहे आणि याच्यामध्ये जे आहे ते त्या सगळ्या बांगड्या ठेवते. जेणेकरून एका ठिकाणी जे आहे ते सगळं सामान राहील. आणि आशूमुळे काय होतं ना, की आशू काय करतो ना, की सगळं सामान जे आहे ते असं इकडे-तिकडे पसरून देतो, टाकून देतो. त्याच्यामुळे मला ते बरं पडतं, की एका ठिकाणी जे आहे ते सगळं सामान ठेवता येतं मला. आणि माझ्याकडे जे आहे ते मेकअपचं सामान खूप जास्त, म्हणजे ज्वेलरी म्हणा किंवा खूप जास्त जे आहे ते सामान आहे. जर तुम्हाला हे माझं सगळं सामान बघायचं असेल ना, तर मला नक्की कमेंट करून सांगा. मी तुम्हाला तुमच्यासोबत जे आहे ते हे सामान नक्की म्हणजे तुम्हाला हे सगळं जे आहे ते सामान नक्की माझं तुमच्यासोबत दाखवेल मी. चला, माझं छान असं प्रकारे कपाट जे आहे ते आवरून तयार झालेलं आहे. आणि बघा केवढं छान दिसते. आधी जे आहे ते कपाटात मी असे कपडे कोंबून ठेवले होते ना, त्यामुळे जागाच नव्हती कपाटामध्ये. पण आता जे असं खूप छान आवरून ठेवलेले त्याच्यामुळे खूप जास्तीची जागा झाली. आता हे बघा खालच्या कप्प्यात तर काहीच नाही आहे ठेवण्यासारखं. पण बघू थोडंफार जागा झाली आहे म्हटल्यानंतर तिथं काही ना काहीतरी दुसरं सामान आहे ते त्याची जागा घेणारच. हा व्हिडिओ मी आता इथेच संपवते. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.